ते माझी शहराबद्दल जी काही मतं होती ना ती समधी बदलली बघ. लईच भारी आहेत ग ते. म्हणजे एकदम खरं खुरं आणि लई चांगलं माणूस आहेत. त्यांना भेटल्यावर असं वाटत होतं की घड्याळ नुसतंच पळते. ते बोलायला लागले ना नुसतं ऐकत बसावं वाटायचं आणि ऐकायला लागल्या की बोलायचं सोडून नुसतं बघत बसावं वाटायचं बघ. सायले हातबीत तरी धरला का नाही? खरे सांगू मीच हात धरला त्यांचा. ती बी स्टँडवर सगळ्यांसमोर. अगं काय बोलतेस? शाळेत पोरावर बोलायचं म्हणलं तरी लांब पळून जायचीस आणि तू स्वतः हात धरलास आहे. अगं मग काय करू, मरणाचं लाजते ते. बरं एवढं सकाळचं उठून जेवण बनवून नेलेलं ते जेवलं तरी का? अगं खाल्लं की ती बी चाटून पुसून. लय आवडले त्यासनी. बरं आहे की बोल. लग्न झाल्यावर किस्ता बी राग आला तरी जेवण बनवून घातलं की राग पळून जाईल. लगीन? बाय लगीन करायचंय ना? ऋते एवढा पुढचा विचारच केला नाही मी. नुसतं जीव लावले वे? अगं नाही तसं नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी त्यासनीच बघितलंय पण एवढा विचारच केला नाही अगं. आणि आज आमच्यात असं काही बोलणं बी झालं नाही. अगं तू त्यांच्या बोलण्यात एवढी गुंतली असशील की पुढे लगीन बी असते हे तुझ्या ध्यानातच राहिलं नसेल. आलं बी असेल म्हणा पण मी लक्ष नसेल दिलं. कारण हाय तेच पचलं नाही मला अजून. पुढं कुठं संसाराचा विचार करायचा. आधीच एकतर सकाळचा स्वयंपाक, भांडी, कपडे, पुन्हा रानातलं काम, परत संध्याकाळचा स्वयंपाक, भांडी, हे सगळं सोडून काहीतरी वेगळं आलं होतं आयुष्यात. पुन्हा ते स्वयंपाकाचा आणि संसाराचा विचार नको वाटला असेल. बाई असलं काय बोलू नकोस. पोरं आहे वय आपण. अगं हे समजा कपाळावर घेऊनच जन्माला येतो आपण. उलट हे काम आहे असा विचार करण्यापेक्षा लोकाला खाऊ घालणं हे किती पुण्याचं काम आहे असा विचार का नाही करत? पुण्याचं काम म्हणून समजा पुण्य बाईच्या माथी मारायचं म्हणजे पुरुष पाप करायला मोकळा होय का नाही? कोण म्हणाल तू 10वी पास आहेस? समजाच काय शाळेत शिकवत नाहीत ऋते. काय काय गोष्टी आपला पण बी शिकायच्या असतात. पण खरं सांगू ऋते, माणूस जर ह्यांच्यासारखा असेल ना तर मी ते बी करायला तयार आहे. अगं लहानपणापासून त्यांनी एवढं सोसलंय, एवढं बघितलंय, मग आता त्यांना जे करायचंय त्यासाठी मी वेळ देते की. अगं 4 लोकात डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून घरी जाऊन बायकोवर हात उचलणाऱ्याच्या काळात भर स्टँडवर स्वतःच्या गुडघ्यावर बसून माफी मागणार जर मिळणार असेल तर अजून काय पाहिजे? खरं हे ऐकून अंगावर काटाच आला बघ माझ्या. असलं पोरग शोधून बी सापडायचं नाही. अगं उलट त्याच्यासाठी तू करशील तेवढं कमीच आहे बघ. अगं ज्यांना कवाच काही मिळत नाही ना त्यांना लई किंमत असते. आणि त्यातलंच ईशाल आहेत. बरं आता पटकन घरात लग्नाचं बोलून टाक. वय मी काय म्हणते, मी आईला सांगून बघू का पहिलं? अजिबात नग. तुझ्या आई आबासनी सांगन आणि ते त्यांच्याकडनंच बोलताय. तुझ्या आजीचं तर घरात कोण ऐकायचं नाही. एक काम कर, नानासनी सांग. नाना? हां ही आयडिया बेस्ट आहे. नानासनी सांगते. पण आता झोपूचं लय उशीर झाला. अगं आता आलोच होतो की. तू यायचं नाहीस वय निवांत? नाही म्हणलं तुम्ही दुपारने येणार. आल्यावर तुम्हाला भुका लागलेल्या असणार. येऊन स्वयंपाक करावा. अगं ही होतीच की, आम्ही दोघींनी मिळून केला असता. आता आली ना नाणे, परत जाऊन झोपू का? नको बाया, आधीच मला कसं तरी होतंय ती सगळी रडारड बघून. आणि आता एकलीला एवढं सगळं काम मला नाही झापायचं बाय.
आणि तुला कवा झेपतंय ग? आत्या नको नव सकाळी सकाळी, दुपारच्याला टाइम काढून तुमच्या संग वाद घालीन हा. झोपू नका बर का काय. अहो आता भाजी कोणाची सोडून कुठे चालत? अगं अहो भाजीला कशा पायी राग काढताय? बस तूच खुडत. हाय का भया, चांगल्या मदत करीत होत्या. 4 टोमणी ऐकली असती तर काय फरक पडला असता? माझं काम तरी झालं असतं. राहू दे, खुडते मी. फोन कुठे ठेवलायस? विसरून आली नाही ना? अगं तिथं कपाटावर ठेवलाय, चार्जिंग संपली त्याची, बंद पडलाय तो. चार्जिंग संपली? बंद पडलाय का? वय केव्हा सांगणार ग तू? चार्जर कुठं आहे? काय त्या फोन मध्ये असं कुणाच ठाऊक, आली लगेच फोन घेऊन. सायले काल काही केलं नाहीस वय? नाही, काही केलं नाही. ऋतीकडे जेवले आणि तिथंच झोपले. म्हणलं कशाला एकलीसाठी करा ना. वय तर काल रानात जाऊन आलीस का? पेरलेलं उगवले का वाईस तरी? नाही गेले. अगं जाऊन यायचं सायले. बरं आता राहू दे, आबासनी दाटते, त्यांची बिले धावपळ झाली. जवळची सगळी मागणं आली आणि मग पुढं लागून त्यांना सगळं करायला लागलं. खांदा बी दिला त्यांनीच. आबा आहेतच असं. कुणाच्या बी घरचं काम असू देत, करू लागणारच. एखाद्या बारीला कुणाच्या लग्नाला जाणार नाहीत, पण असली कामं करण्यात समजात पुढं. अगं तुला सांगायचं राहिलं, सातारची आत्या आली होती. ती विचारत होती तुला, म्हणत होती काय चाललंय? म्हणलं आहे की घरीच, आता लगीन करायचंय. मग म्हणली आमच्या रोहितला देता का? मी लगेच ह्यासनी बोलून घेतलं आणि म्हणलं लागलीच काय ते बोलून घ्या. का? का म्हणजे? अगं माणसं चांगली आहे, आता करायला नको वय, असंच ठेवायचं आहे वय तुला घरात? मग ते आबा काय म्हणले त्यासनी? ते काय म्हणतात, रोहित बी होता तिथंच, आम्ही सगळ्यांनी बघितलं. मला तर लय आवडला बघ, चांगला आहे दिसायला, तुला बी आवडेल बघ. हे, मला नाही आवडत ते पोरगे. बघायच्या आधीच? बघितले की मी त्याला. आहे असं काय करते? अगं तवा तर आता लय फरक आहे. आता बघितलंस ना, तू बी लग्नाला तयार होशील. नाही होणार तयार, कसला बी असला तरी. अगं काय झालं तुला, असं काय बोलतीयस? आम्ही फक्त बघून घ्या म्हणलो, लगेच काय लगीन नाही लावून दिलं तुझं. आणि तुला पसंत असल तरच, नाही तर मग दुसरा बघू. पण मी तुला सांगते, तुला ह्यो पोरगा आवडणार म्हणजे आवडणारच. आई आता बघू की आल्यावर. अगं दिसायला चांगला आहेच, साताऱ्यात घर बी आहे, चांगली नोकरी बी आहे, 50-50 हजार पगार बी आहे, आणि आपल्या पाहुण्यातला आहे म्हणल्यावर काही काळजी बी नाही. अगं आता तू कुठं निघालीस काम सोडून? काम आहे मला. का ग दाडे, आज काय बी नसलं वाटतं. काय नाही बी नसलं. आवडलं ना तुम्हासनी पोरग, करते की लगीन. तुला लगीन कर असं कोण म्हणले? आई म्हणली, अजून कोण म्हणणार आहे? आणि आमासनी बी आवडलं असं म्हणली होय. मला तर अजिबात आवडलं नाही ते पोरग. नुसतंच दिसायला चांगलंय, बाकी काहीच नाही. आणि पाय बी पडलं नाही. नाही म्हणजे वडीलधारी माणसं दिसल्यानंतर पडतंय का नाही पाया माणूस? तुमच्या पाया पडलं नाही म्हणून तुम्हाला वाईट दिसलं वय ते? अगं तुझ्या बी नाही की पडलंय. अहो, माझ्या पाया नाही पडलं, पण माझ्या गळ्यात पडलं, मिठी मारली आणि मला विचारलो, आजी तुमचं गुडघे बिडघे दुखतात का? आतापर्यंत घरातल्यांनी नाही कोणी विचारलं मला. कारण घरच्यांना माहितीये गुडघा कवा दुखत्यात, कवा सातारला जाऊन गरम गरम भजी खाऊन मिसरीसाठी तंबाखू घेऊन येतात. एवढंच वाटतं तर ऑपरेशन कर म्हणावं त्याला. अहो जावाय झाल्यावर ते बी करीन, त्याला काय कमी आहे? पैशां नसल कमी, पण बाकीच्या गोष्टी बी बघायला लागतात ना. पोरासाठी बायको बघतात का घरच्यांसाठी काम करणारी बाय. दुकान सोन्याचं जरी असलं ना तरी रखवालदार कधी मालक होत नसतोय. हा तो असतोय दुकानात, पण सोनं बघायला आणि त्याची राखण करायला. असं होऊ नये पुढचं. मला ते पोरगा अजिबात आवडलेलं नाही आणि माझा या लग्नाला नकार आहे. ना ना. आणि ऐका, सायलीच्या जर मनात नसेल तर लग्नासाठी तिच्यावर कुणी बी जबरदस्ती करणार नाही.
जाय पोरी तू जाय जाय, तू कुठं चाललीस तिकडे जाय, मी आहे तुला, जा. अहो पोरीचं लय लाड करू नका, पोरगी हाताबाहेर जाईल. लाडानं हाताबाहेर नाही जाणार, पण आपला जास्तच विचार करणारी आहे सायली. हाताबाहेर जाय. अहो कुठे होता तुम्ही? अहो किती वाट बघितली. अहो रात्रभर झोप नाही, काळजी वाटत होती. तुम्ही पोचलात का नाही काहीच कळत नव्हतं. अहो निदान एक फोन करून तरी सांगायचं. काळजी वाटत होती. अहो अहो ऐका तरी माझं, ऐका तरी. एकतर आईकडे फोन, ऋतीच्या फोनमध्ये बॅलन्स नाही. फोन करायचं तरी करायचं कसं सांगा बघू. आणि तुम्हाला काय वाटतं, मला नसेल का वाटलं तुमच्याशी बोलावं म्हणून? आणि आता तर तुम्हाला भेटून आल्यापासून अजिबातच करमत नाही बघा. माझंही काहीच तसंच झालंय सायली. तुम्ही जाताना सगळंच घेऊन गेलात, माझ्याकडे माझं काही ठेवलंच नाही. वाटलं सगळं सोडून यावं तुमच्याकडे आणि तुम्हाला सांगावं, मी अपूर्ण आहे तुमच्याशिवाय. खूप प्रयत्न केले पण कुठेच काही सापडलं नाही. नंतर लक्षात आलं आपलं नातं आहे ना, माझ्यापेक्षा जास्त तुमच्याकडूनच आहे. तुम्ही तिथून कराल ना तेव्हाच मी पोहोचतो. माझ्याकडे काहीच नाहीये तुमच्यापर्यंत पोहोचायला. माहिती हो मला, आणि मला बी वाटतंय तुम्ही पोहोचावं इथपर्यंत, पण ते काहीच कळना झालंय. पण हा, जे काही करायचंय ना ते लवकर करा बरं का. इथं दुसरंच कुणीतरी घरापतूर पोचायच्या तयारीत आहे. म्हणजे मला अजून नक्की माहिती नाही, पण घरातली तरी तयारीत आहेत बरं का. अहो तुम्ही हो म्हणला तर होईल ना काहीतरी. अहो मग म्हणते की हो. खरंच? त्यासनी नाही, तुम्हाला. तुम्ही घरी या, मला मागणी घाला, मी लगेच हो म्हणते. काही बी करा पण मला इथनं घेऊन जा. आता मला नाही करमत तुमच्याशिवाय. आणि कुणाच्या फोनवर फोन करायचं म्हणलं करीन हो, पण पुन्हा तुम्ही माघारी केल्यावर त्यांना काय सांगायचं कोण आहे तुम्ही माझं? अजून खरंच माहिती नाहीये का मी कोण आहे ते? तुम्हीच सांगा की मी कोण आहे तुमची. हो नाती अनाथाला काय विचारता, माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहिती आहे की. आता तरी अनाथ म्हणू नका हो. जन्माला जाईल असं नातं भेटलंय तुम्हाला. हो म्हणूनच कोणतं नातं जोडू कळत नाही हो. आईची माया तुम्ही मायानं घास भरून दाखवली. एकट्याने येऊन आहे त्यात ऍडजस्ट करून तुम्ही वडिलांची जबाबदारी पार पाडली. काळजी करून बहिणीची कमी भरून काढली, मस्करी करून मैत्रिणीची, आणि जीव लावून बायको होता. त्यामुळे कोणतं नातं जोडू तुमच्यासोबत कळतच नाही. खरंच कवा कवा तुम्ही असं बोलताना मला नुसतं ऐकतच बसावं वाटतं बघा. मग असं आहे फोनवर का समोर का नाही? तुम्ही कशाच्याही निमित्तानं रोज यायला हव्या होतात साताऱ्यात. ते बी आहे म्हणा. मी जर कॉलेजला गेले असते ना तर भेटता आलं असतं. अहो मग का सोडलं? अहो मला शिकायची एवढी काय आवड नव्हती. त्यात कॉलेजला जायचं म्हणलं की सातारला जावं लागणार. म्हणजे आवासनी खर्च आणि एवढं करून बी त्यांच्या जीवाला माझ्या काळजीनं घोर. समजाच अवघड झालं असतो. आणि तसं बी लई जीव आहे समद्यांचा माझ्यावर. जरा सुधीक दिसले नाही ना तर अख्खं गाव पालतं घालतात. हो पण शिक्षण अर्धवट राहिलं की. मला काही शिक्षणाची एवढी आवड नव्हती आणि मला शहरात यायला बी नको वाटायचं. आणि आता मी नुसतं वाटायचं म्हणले. आत्ता तसं वाटतंय असं म्हणले नाही. उलट आत्ता असं झालंय की केव्हा एकदा मी तिकडे येते. रोज भेटता आलं असतं किती बरं झालं असतं नाही. अहो जे पाहिजे असतं ते मिळत नाही, म्हणून तर माणूस जिवंत असतो ना, ते मिळवण्याच्या आशेवरती. पण लग्नानंतर तुम्ही शिकायचं बरं का, तुम्हाला आवडत नसेल तरी. मी सांगतोय म्हणून. अहो तुम्ही म्हणाल ते समजा करीन, पण मला इथनं घेऊन तरी जावा. अहो असं हक्काने न्यायचंय हो. ते आधी एकदा भेटायला तरी या. अहो तसं जमत नाही हो. आणि घरी काय सांगू, इथं प्रत्येक गोष्टीला कारण लागतं. बरं ऐका की मी तुम्हाला थोड्या वेळानं फोन करते. हा तर रोज सातारला जायचं म्हणजे काहीतरी काम करायला लागेल. आणि आबा काय काम करू द्यायचे नाहीत. नानासनी सांगून ते बी करता येईल म्हणा, पण उगं त्याच्यावरनं घरात केलेच नको.
होय, मग आपल्या प्रतीक्षाकडे राहता येईल की 1-2 दिवस. माझ्या बी डोक्यात तो विचार आला, पण 1-2च दिवस, ती बी महिन्यात नाही. आणि तिच्याकडे राहायचं म्हणजे तिला समजा सांगावं लागेल, मला नाही जमायचं. सांगायला काय हरकत नाही ग, पण बघू की पुढं येळ आल्यावर, आता न ग. तर कोणाला काय सांगायचं नाही, काम बी करायचं नाही, मग काय करायचं सायले? ऋते, आपण काहीतरी नेऊन विकायचं का? काय ऐकायचं? म्हणजे जांभळं, करवंद. हा पाक येडी झालेस ते इशल्याच्या नादात. अय, नीट आवाजावा करून बोलायचं. 10 वेळा सांगितलंय मी तुला. मी बी केव्हा तसं बोलत नाही त्यासनी. तू बोलत नाही म्हणूनच मी बोलत्या. या दिसात काय आपल्या बापाने ठेवलेली का जांभळ आणि करवंद? प्रेमात येडी झालेली लोक ऐकली होती, तू तर पाक येडी झालेस. हाय का आता? काय करायचं म्हणल्यावर मी सांगितलं. अगं हो, पण आपल्या घरातल्या आपल्यासनी तसलं काय करू देणार आहेत का? उगा आपल्या तोंडाला येईल ते बरळायचं. ऋते, आता माझं काही डोसकं चालं ना भाई. तुलाच काही सुचतंय का बघ. क्लास करूया का? ते नाही का पोरी लग्न ठरवताना सांगायला करतात तो, ते ब्युटी पार्लर का काय ते तसलं. ब्युटी पार्लर आमच्या आबासनी पटेल का हे? त्यांना पटायचं राहू दे, मलाच नाही आवडत असलं. नाही म्हणजे क्लासच केला पाहिजे, पण दुसरा कसला तरी, ज्यानं घरात बी फायदा झाला पाहिजे, असं काहीतरी. सगळंच कसं होईल ग? म्हणजे काहीतरी असं करूया जेणेकरून. ऋते, अगं सातारला केव्हा जाणार आहेस ग? का ग, काय काम होतं? अगं काय नाही, हे ब्लाऊज टाचायचंय. भाड्यानं पैसे घेतले आणि तसंच ठेवलंय बघ. एक तर तिथं घालून बघायची सोय नाही, आणि आता पुन्हा सातारला धाडायचं म्हटलं की कसं व्हायचं? आपल्या गावात कोणी मशीनचं काम करणार असतं तर बरं झालं असतं, नाही का ग? बरं, आणि तर मी गेले की नेते. बरं धर. करू दे की त्याला मिशन क्लास. एक तर त्याला शिकवली नाही, आता आलंय तिच्या मनात तर करू द्या. अहो नाना, काय बोलताय तुम्ही? त्यावेळेची परिस्थिती काय होती माहिती आहे ना तुम्हाला? आणि ती काय पोरगी म्हणून तिला शिकवत नाही असं आहे का? नाही, तसं काही नाही, पण आता आलंय तिच्या मनात तर शिकवा की. आणि गावात कुणी केला बी नाही. गावातल्या सगळ्या बायका सातारला जातात. सातारला लय महाग पडते आणि लवकर शिवून बी होत नाही. 4 फेऱ्या बी मारायला लागतात. माप द्यायला जा, घेऊन यायला जा, आणि पुन्हा राहिलं सायलं काही माघारी न्या. इथंच घरातल्या घरात शिकून केलं तर तिथं शिकून बी होईल आणि कुठं जायला बी न ग. मला काय म्हणायचंय केशा, ती म्हणती ना अरे आठवड्यातनं 4च दिवस क्लास असतो, मग जाऊ दे की तिला. काय आहे, लगीन करून देऊ आपण तिचं. हां, मग सासरची मंडळी शिकव त्याला. अव 10वी झाल्यापासून पोरगी घराच्या बाहेर सुद्धा नाही. आणि नवऱ्याकडची कशी निघतात कुणास ठाऊक. तेवढं शिकून घराला हातभार तरी लावेल की. नाही नाही, त्याची काय गरज नाही. चांगलं स्थळ आलंय, लगीन उरकून टाकू. लगीन करण्यासाठी एवढे दिवस पुरीला घरात ठेवलं होतंस, आहे का नाही? हा, तू तिथं लगीनच करणार असशील आणि तिचा शिवण क्लास करणार नसशील तर आम्ही बी इथं राहणार नाही. इथली जमीन विकतो, सातारला घर घेतो आणि आम्ही शिकवतो तिला शिवण क्लास. हे बेस आहे तुमचं नाना. म्हणजे काय बी झालं का नाही तर एकच पालपत लावायचं, जमीन विकून टाकतो. म्हणूनच तुम्ही जमीन माझ्या नावावर नाही केली, आहे का नाही? माहिती की मला, जमीन तुझ्या नावावर करून दिली की नानाची घाट मागल्या सापरात पडल. काय नाना, ते मारुतीच्या पारावर जात आहे, तिथली म्हातारी काहीतरी रडगाणं गातात, तेच घरी घेऊन येत आहे. तुम्हाला वाटतंय का मी बी तुमची घाट सापरात नेऊन ठेवीन म्हणून? अहो, जन्म दिलाय तुम्ही मला, म्हणून ते विश्वास ठेवा. तुमच्याशिवाय घास गोड लागत नाही, आणि तुम्हाला मी अंतर देईन का? तुझं ते पालोबत राहून दे. तिच्या शिवण क्लास तर काय करतो ते सांगा आधी. सायले, जातो उद्या सातारला. 4 दिवस असेल ना क्लास? माहित नाही, उद्याच कळेल. ठीक आहे, जातो. बरं, आता तरी सुखाने जीव कमी. जुजू, हे बाकरी वाटतात.
अहो मगाशी अहो आधी माझं ऐका ना, मी ना आठवड्यातनं 2-3 वेळा भेटणार आहे तुम्हाला, ती बी सातारला येऊन. कसं काय? मी तेच सांगायला फोन केलता. मी का नाही आता मिशनचा क्लास लावणार आहे. मिशन कसली? अहो ती कपडे शिवायची मिशन नसती का, त्याचा क्लास लावणार आहे. हे कसं सुचलं आणि घरात ते तयार पण झाले? त्याचं झालं असं. जाऊ दे की, ते काय महत्वाचं आहे होय. आपण भेटणार आहे हे महत्वाचं आहे. आता पूर्ण दिवस आपला. हो पण क्लास झाल्यानंतर. अहो पण तुम्हाला भेटायचं होतं म्हणून करायचं होतं मिशन क्लास. अहो पण वडिलांनी ज्या विश्वासानं पाठवलंय तो विश्वास जपायला हवा. अहो कधीच कोणाशी खोटं न बोलणाऱ्या, खोटं न वागणाऱ्या अशा मुलीचं कौतुक होतं मला. क्लासच्या नावाखाली फक्त तुम्ही मला भेटायला येणार असाल तर मलाही नाही आवडायचं. सॉरी हो, एवढा विचार मला केव्हा जमायचा. हो विचार केला नाही, विचार सहजच आला आणि आलाच पाहिजे. आपली माणसं जपली पाहिजेत. अहो ज्याच्याकडे कोणीच नसतं ना त्याला विचारा स्वतःला कसं जपावं लागतं ते. सॉरी म्हणलं की मी आता, माफ करा की. अहो माफी मागण्यासारखं काही झालंच नाहीये, पण तरी पण लक्षात ठेवा भविष्यात तुमच्याकडून एखादी चूक झाली तर माफी मागायच्या आधीच मीच तुम्हाला माफ केलं असेल. कारण कोणत्याही चुकीपेक्षा मला तुम्ही जास्त महत्त्वाचे आहे. नाही पण असं कसं, आपण जर आधीच माफ केलं तर तो माणूस पुन्हा पुन्हा चूक करणार ना. हो या उलट या विचारानेच तो पुन्हा चूक करणार नाही. बरं ते जाऊ द्या, कधी येत आहे म्हटलं तुम्ही? मी उद्याच येते. घरातली म्हणत होते की ऋतीला सोबत घेऊन जा म्हणून. मग आणायचं की. आणलं असतं पण पुन्हा म्हणलं मी काय आणलं असतं पण पुन्हा म्हणलं तुम्हाला आवडेल का नाही. त्यात आणि तुम्ही मलाच खंडी भरला असताय. ऋती आली म्हणजे तुम्ही पुढ्यात बी येणार नाही. तुम्ही कौतुक करता की खेचता हेच कळत नाही हो मला. मी कायच करत नाही, जे आहे ते सांगते. बरं ते समजा जाऊ द्या, तुम्हाला उद्या टाइम आहे ना? नाही म्हणजे नसेल तर मी ऋतीला सोबत आणते. अहो मग आपण भेटणार कसं? त्यात काय एवढं, घ्यायचं एखादा चहा. म्हणजे काही नसण्यापरीस असं पुढ्यात बसून बोललेलं केव्हा बी चांगलं आहे ना. आणि तुम्हीच म्हणता की असं फोनवर बोलण्यापेक्षा समोर बसून बोललेलं बघितलेलं केव्हा बी खरंच वाटतं. चांगलंच लक्षात ठेवता की बोलणं माझं. तुमच्यासाठी पाहिजे तेवढा वेळ आहे, काळजी करू नका. या तुम्ही, मी आहे. बरं ऐका की, ते वाचनालय आहे का नाही, त्याच्या मागं आहे माझा मशीन क्लास. मी बरोबर इथनं 10ला निघते. तुम्ही 11ला पोहोचा बरोबर तिथं. हां आधीच येतो. अहो खरंच येतो. यावेळी अजिबात असं होणार नाही. यावेळी काय, आज उद्या पुन्हा कधी झालं तरी पुन्हा गाडीत बसून तुम्ही निघून जावं. आहे का आता? मी कशाला जाईन? आधी तुम्हाला ओळखत नव्हते पण आता ओळखते. आणि मला माहिती आहे तुम्ही येणारच काय बी झालं तरी. आणि तसं बी 11 शिवाय पुढं 2लाच गाडी आहे ना मला, त्यामुळं थांबण्याशिवाय पर्याय नाही माझ्याकडे. हॅलो, वाटलं का बाई? नाही मग ठीक आहे. तायडे, हे पैसे ठेव. हाय घे. अहो पण कशाला, आईने दिलेत की वाट खर्चीला पैसे. आणि मग क्लासला काय भरशील ग? त्याला पैसे नको तोय ठेवे. तुम्हाला तर नको होतं ना मी क्लासला जायला. हे बघ तायडे, तरणी पोरगी आहेस, काय करतेस त्याचा नीट विचार केलायस नव. आणि समध्या गोष्टी चौकशी नको करायला वय. एकलीच जाणार एकलीच येणार म्हणून काळजी वाटते. तू तुझ्या मनासारखं करू नये असं मला थोडीच वाटणार आहे ग. आबा तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवताय, मला तर भ्याच वाटते. आहे का? अगं बापाचा पोरींवर विश्वास असला का नाही तर पुरी बिंदास फिरतात. आणि तुला कसलं भ्या वाटतंय? माझ्याकडनं काही चुकायचं तर नाही ना? नाही नाही, कवा बी नाही. पण असं काही विचारते? मला तुमचा विश्वास नाही तोडायचा आबा.
हे बघ तायडे, प्रत्येक गोष्ट आहे का नाही तू विचार करून करतेस बघ, आणि कवा माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीस ग. आपली ऐपत नव्हती, मी म्हणलं शाळा सोड, तर एका शब्दावर शाळा सोडलीस तू. पुण्यांदा नाव बी नाही काढलंस. अगं अशी लेख असेल ना तर कुठला बाप विश्वास नाही ठेवणार. आबा ते आई म्हणत होती लग्नाचं. वय वय, अगं मी सांगणारच होतो तुला, पोरग लई छाक आहे बघ, आणि तू काय माझ्या शब्दा बाहेर नाहीस. जा, जाऊन ये तू.